नमस्कार. एक समोसा बनवताना कणिक घट्टच मळा. नरम पीठ मळल्यास समोसा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनत नाही आणि समोसा तळताना त्यावर बुडबुडे येतात. 2. दही वडे करताना वडे न तळता आप्पे पात्रात केले तर तेल कमी लागते आणि पदार्थाच्या चवीतही फारसा फरक पडत नाही. 3. मेथीची भाजी बनवताना त्यात मुगाची डाळ घातल्यास भाजीचा कडवटपणा कमी होतो. 4. साबुदाणा 2 तास कोमट पाण्यात भिजवला तरीही तो छान भिजतो. 5. तूप कढवताना किंचित मीठ घालावे, त्यामुळे तूप रवाळ व कणीदार होते. 6. पुरी टम्म फुलण्यासाठी तळण्यासाठीचे तेल कडकडीत गरम असावे आणि पुरी लाटताना पिठाचा वापर न करता फक्त तेलावरच पुरी लाटावी, यामुळे पुऱ्या मस्त फुलतात. 7. दूध तापताना करपले तर त्यात थोडेसे केळीचे पान टाकावे, त्यामुळे करपट वास कमी येतो. 8. भजीच्या पिठात 1 चमचा तेल घातल्याने भजी जास्त तेल शोषून घेत नाही. 9. तांब्या किंवा पितळेच्या भांड्याला पॉलिश न करता चमक आणायची का? एका पिकलेल्या टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्याने भांडी घासा. रासायनिक द्रव्यांशिवाय नैसर्गिक चमक येते. 10. कोथिंबीर धुताना 1 लिंबाचा रस पाण्यात टाका. काय होतं, कोथिंबीरवर असलेला केमिकलचा थर निघतो, त्यामुळे शरीरात विषारी घटक जात नाही. 11. रसाचे आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की केमिकल घालून पिकवलेली हे ओळखायचे कसे? जर पिकलेल्या आंब्यावर सुरकुत्या जास्त असतील तर आंबा हा नैसर्गिकरित्या पिकवला गेला आणि जर आंब्यावर अजिबात सुरकुत्या नसते तर त्याची सालं टाईट असते, तर हा आंबा केमिकल वापरून पिकवला गेला असे समजावे. 12. मिरच्यांना थोडंसं मीठ लावूनच फोडणी टाका, कारण तोंडात आणि गळ्याला झणझणीत जळजळ होणं कमी होतं. जेवणात मिरच्यांच्या जळजळीत परिणाम होतं नाही आणि पचनासाठी चांगलं. 13. कांद्याच्या साली उकळून ते पाणी थंड झाल्यावर केसांना लावा. त्यावर सल्फर असतं, मुळं बळकट होतात आणि केस गळती कमी होते. 14. हिवाळ्यात लोणचं खाणं योग्य, पण उन्हाळ्यात कमी करा, कारण लोणचं शरीरात उष्णता वाढवतं. उन्हाळ्यात यामुळे त्वचेवर पुरळ अपचन होऊ शकतं. 15. अंडी उकळून झाल्यावर पाणी थंड होऊ द्या आणि ते केसांना लावा. यात प्रथिने आणि खनिज असतात, केसांना पोषण मिळतं. 16. उन्हाळ्यात उष्णतेमुळे चक्कर येण्याची शक्यता असते. कापूस कानात ठेवल्यास शरीराचं उष्णता नियंत्रण सुधारतं. 17. काजू, बदाम व इतर ड्रायफ्रूट्सला कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूट्सच्या बरणीत 2 ते 3 लवंगा घालून ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.